नमस्कार. ब्रेन बूस्ट ॲबॅकस आणि वैदिक मॅथ चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला ॲबॅकसबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आणि ॲबॅकस टूलचा यूज कसा करायचा, त्यामध्ये असणाऱ्या बीट्सची व्हॅल्यू किती असते, या सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. त्यापूर्वी मी हे चॅनल नवीनच सुरू केलेले आहे आणि तुम्ही पण माझ्या चॅनलवरती नवीनच आहात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, आपण जे ॲबॅकस शिकतो ते जपानी सरोबन नावाचा ॲबॅकस आहे. या ठिकाणी ही जी दिसते ती आपली ॲबॅकस फ्रेम आहे. याला ॲबॅकस टूल्स पण म्हणतात. या टूल्समध्ये जी बॉर्डर आहे त्याला आपण आउटर फ्रेम म्हणतो. आउटर फ्रेम, त्यानंतर ही मधल्या साईडला एक लाईन आहे, त्याला मिडल बार म्हणायचं. या मिडल बारवरती काही व्हाईट पॉईंट्स आहेत. या व्हाईट पॉईंट्सला पॉइंटर असं म्हटलं जातं आणि आपण मधोमध जो पॉईंट आहे त्याला तिथून स्टार्ट करणार आहे. सो त्याला होम पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट असंही म्हणतात. तर ह्या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्याला रॉड असं म्हणतात. त्यानंतर या रॉडवरती जो मिडल बारच्या वरती जो बीट्स आहे त्याला अप्पर बीट्स आणि लो, मिडल बारच्या खालच्या साईडला जो बीट्स आहेत त्याला लोअर बीट्स असे म्हणतात. तर हा पण प्रश्न आहे की आपण मधूनच का स्टार्ट करायचं, इथूनच का स्टार्ट करायचं, ॲबॅकसचं जे कॅल्क्युलेशन आहे इथूनच का स्टार्ट करायचं. तर पहा, ॲबॅकसमध्ये एकूण 9 लेवल आहेत. त्या प्रत्येक लेवलमध्ये तसं पाहिलं तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, पहिल्या 5 लेवलमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन शिकवलं जातं आणि त्यानंतर पुढच्या 4 ते 5 लेवलमध्ये त्याच्यामध्ये निगेटिव्ह ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, डेसिमल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असं भरपूर आहे त्याच्यामध्ये शिकण्यासाठी. तर काय होतं, इथून जर आपण स्टार्ट केलं तर जे डेसिमलचे जे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहेत ते इकडच्या साईडला करता येतात. त्यामुळे आपण इथून मधून स्टार्ट करणार आहोत. आपण ड्रॉ केलेली आहे, त्याच्या थ्रू मी तुम्हाला सगळे लेआउट समजून सांगते. हे पहा, हे आपले रॉड्स आहेत. त्यानंतर ही झाली आपली आउटर फ्रेम, ही अप्पर बीट्स. त्यानंतर हा हाऊस पॉइंटर झाला किंवा स्टार्टिंग पॉईंटही म्हणू शकतो, हाऊस पॉइंटर. हे लोअर बीट झाले. तर पहा, जिथून आपण स्टार्ट करणार आहोत त्या ठिकाणी जो रॉड आहे तो त्या रॉडला आपण युनिट रॉड म्हणणार आहोत. युनिट रॉड. आता या युनिट रॉडवरती ह्या अप्पर जो बीट्स आहे त्याची व्हॅल्यू 5 असते आणि लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू जी असते 1 आणि 1 असते. तर या प्रत्येक लोअर बीट्सची जी व्हॅल्यू असते 1 असते. म्हणजे या पूर्ण रॉडवरती 9 बीट्स, म्हणजे 5 बीट्स आहेत बट त्याची व्हॅल्यू ऑल 9 आहे. सो याच्या लेफ्ट हँड साईडला जो रॉड आहे तो आपला आहे टेन्स रॉड. टेन्स रॉडवरती अप्पर बीट्सची जी व्हॅल्यू असते ती 50 असते आणि लोअर ईच बीट्सची जी व्हॅल्यू असते ती 10 असते. तर ही आपली ह्या ऑल रॉडची व्हॅल्यू झाली 90. ओके. त्यानंतर हा आपला असेल 100 रॉड. आता 100 रॉडवरती अप्पर बीट्सची व्हॅल्यू 50 आणि लोअर ईच बीट्सची व्हॅल्यू किती असेल 100 आणि 100. तर ही झाली आपली 900. म्हणजे हा आपला युनिट्स रॉड झाला, हा आपला टेन्स रॉड, हा 100 रॉड, त्यानंतर हा 1000 रॉड. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं ते व्हॅल्यू त्याची वाढत जाईल. तर पहा, या ठिकाणी ही झाली फ्रेमबद्दल माहिती. आता फ्रेम यूज करताना आपण कोणते फिंगर यूज केले पाहिजे आणि यूज कशी केली पाहिजे,
हे पण महत्त्वाचं असतं पहा. ही फ्रेम अशा सिच्युएशनमध्ये असेल तर आपण प्रॉपरली याला पहिले असे झूम करून घेतलं तर हे वरचे बीट वरच्या साईडला आणि खालचे बीट खालच्या साईडला जातात, राईट. त्यामुळे काय होतं, कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्युरसी येते. आता हे सपोज पेन आहे, मी पेन अशा पद्धतीने पकडायचा. जो पेन आहे आपला तो अशा पद्धतीने राईट हँडमध्ये पकडायचा आणि हे 2 फिंगर मूव करण्यासाठी फ्री ठेवायचे. त्यानंतर ह्या हाताने लेफ्ट हँडच्या थंब आणि मिडल फिंगरने आपण अशी फ्रेम पकडूयात, ठीक आहे. या हाताने फ्रेम अशी पकडायची आणि ह्या 2 फिंगरने आणि ह्या एका फिंगरने आता आपण कॅल्क्युलेशन कसं करणार. सपोज आपल्याला 5 घ्यायचं आहे तर आपण या राईट हँडच्या पॉइंटर फिंगरने अप्पर बीट्सच्या पॉइंटर फिंगरने घेणार आणि लोअर बीट्स थंब फिंगरने घेणार. आणि त्याच पद्धतीने जर आपल्याला इथे टेन्स रॉडवरती 50 घ्यायचं असेल तर आपण मिडल फिंगरने 50 आणि लोअर पॉइंटर फिंगरने लोअर बीट्स अप करणार. जेव्हा हे बीट्स या मिडल बारला टच होतात तेव्हा त्याला व्हॅल्यू प्राप्त होते. आता हे जे आपण बीट्स घेतलेत हे म्हणजे हे पहा, हे 50, 60, 70, 80, 85, 86, 87, 88, 89 ही झाली आपली 88 व्हॅल्यू. तर अशाच पद्धतीने काय बीट्स. आणि विशेष म्हणजे ॲबॅकस शिकताना आपण जी आपली पेन्सिल असेल किंवा पेन असेल तो खाली न ठेवता अशा प्रकारे होल्ड करून ठेवतो हातामध्ये आणि त्यानंतर जेव्हा ॲन्सर लिहायचं तेव्हा पटकन मूव ऑन करून ॲन्सर लिहून डायरेक्टली असं करतो. तर ॲबॅकस शिकण्याचं महत्त्वच आहे की आपण फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला ॲबॅकस थ्रू. जर आपण पेन खाली ठेवला किंवा पेन्सिल खाली ठेवली पुन्हा उचलली तर त्यासाठी आपल्याला टाईम भरपूर लागेल. त्यासाठी ही जी पेन्सिल किंवा पेन असते ती अशा पद्धतीने हातामध्ये होल्ड करून ठेवली जाते. आणि मोस्टली तर ॲबॅकसमध्ये इरेझर यूज केलंच जात नाही. इरेझर यूज करण्यासाठी केलेच जात नाही कारण तेवढी ॲक्युरसी येऊन जाते मुलांमध्ये. ॲबॅकस व्यवस्थित शिकल्यानंतर तेवढी ॲक्युरसी त्याच्यामध्ये येऊन जाते की इरेज करत बसण्याची गरज पडत नाही. तर ही झाली आपली बेसिक इन्फॉर्मेशन. फ्रेम कशी यूज करायची किंवा कोणते फिंगर्स यूज करायचे, त्यानंतर कुठल्या रॉडपासून स्टार्ट करायचं आणि कुठल्या रॉडवरती कुठल्या बीट्सची व्हॅल्यू किती आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.